शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले असतात. आपण जे काही विचार करतो त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणूनच आपण नेहमी चांगले विचार करावे, चांगलं वागावं असं अगदी खूप पहिल्यापासून आपण ऐकलेलं आहे. पण आपण ते कितपत फॉलो करतो, कितपत आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब करतो, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला शारीरिक त्रास होतो तेव्हा तेव्हा आपलं मनही उदास असतं, मनाची कार्यक्षमता कमी होते. जेव्हा जेव्हा मन उदास असतं, मनामध्ये खूप विचारांचा गोंधळ असतो, खूप गोष्टी चालू असतात ज्याच्यातून आपल्याला वाट मोकळी दिसत नाही किंवा खूप नकारात्मक भावनांमध्ये, विचारांमध्ये आपण अडकलेलो असतो, तेव्हा आपलं शरीरसुद्धा वेगवेगळ्या त्रासातून जात असतं. ज्याच्यामध्ये डोकेदुखी असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, कुणाला डायबिटीज होत असेल किंवा कुणाला पाठदुखी, खांदे दुखण्याचा त्रास होत असेल, अशा वेगवेगळ्या, किंवा निद्रानाशसुद्धा, झोपेचा त्रास असेल, असे बरेच वेगवेगळे त्रास आहेत की ज्याच्यातून तुमचे मानसिक त्रास जो आहे ना तो बाहेर पडण्यासाठी शरीर कुठल्या ना कुठल्या मार्गाचा अवलंब करतं. कारण त्याला वे आउट तर हवा आहे, तो मिळत नाही आहे, तो चांगल्या पद्धतीने मिळत नाही आहे, आणि म्हणून मग तो अशा आजारांच्या माध्यमातून बाहेर पडायला लागतं, ते जे की आपल्यासाठी चांगलं नाही आहे. कारण कुठल्याही शारीरिक आजारातून जाताना तुम्हाला त्रास होतो, तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो, तुमच्या दैनंदिन जीवनावरती त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते दोन्ही एकमेकांशी खूप जोडलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं मन काय करतंय ह्याच्यावरती आपला कडा पहारा असणं हे खूप गरजेचं आहे. आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या मनाबद्दलच बोलतो आहोत. कारण मन आनंदी असेल, समाधानी असेल तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्या मनाकडे आपलं लक्ष असू द्या की मनामध्ये एकतर मुळात कुठल्या प्रकारचे विचार चालू आहेत, काय आपण कुठल्या नेगेटिव्ह थॉट्स जास्तीत जास्त मनामध्ये येत आहेत, कुठल्या प्रकारचं आपलं थिंकिंग चालू आहे, त्याचा एक पॅटर्न असतो. आपण बरेच दिवस ना एका विशिष्ट पद्धतीनेच विचार करण्याची सवय आपल्याला लागलेली असते. म्हणजे काही जण परिस्थितीला दोष देत राहतात, काही जण लोकांना दोष देत राहतात, काही जण स्वतःला दोष देतात, किंवा काही जण नशिबाला दोष देतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींना दोष देत राहणं आणि आपण आपल्या त्रासाची जबाबदारी न घेणं ही ना एक खूप सहज प्रवृत्ती आहे माणसाची. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो फोकस आहे तो फोकस फक्त आणि फक्त त्या प्रॉब्लेम्सवरती राहतो. त्रास किती मोठा आहे आणि तो कसा असहनीय आहे, असह्य आहे, कसा सहन न करता जोगा आहे, किंवा किती मोठा आहे, आणि त्याच्यातून मी जे काही म्हणजे मला जो त्रास होतोय त्या त्रासातून मला कशी मोकळी वाट मिळत नाही आहे, कशी मला सुटका मिळत नाही आहे, ह्याच गोष्टींवरती परत परत लक्ष देत राहतो आपण. आणि मग त्याच्यातून मोकळी वाट कधीच मिळत नाही. आणि मग हे सगळं आपल्या डोक्यात जे काही चालू असतं ना त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागलेला असतो. तर म्हणून मग आपल्याला ह्या त्रासातून मोकळी वाट करण्यासाठी मुळात आपल्या मनात काय चालू आहे हे आधी ओळखायचं आहे. आपले विचार कुठल्या दिशेने धावत आहेत हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. आणि मग त्या विचारांना आपण ॲक्सेप्ट करणं, त्यांना स्वीकारणं ही पहिली पायरी असते आपल्या मानसिक उपचारांची. की हो, ते माझेच विचार आहेत, मीच तयार केलेले आहेत, ते कोणी आपल्या डोक्यात येऊन टाकत नाहीत, आपणच तयार केलेले असतात आपल्याच नकळत. पण आपल्याला त्याची गरज नाही आहे, आपल्याला त्याचा उपयोग नाही आहे, किंवा आपल्याला त्याच्यामुळे कुठलाही फायदा नाही आहे, हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता आपल्याला त्याला मोकळी वाट करून द्यायची आहे, आपल्याला त्याला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवायचा आहे. कारण उपयोगी नसणारी गोष्ट स्वतःच्या जवळ ठेवून आपण आपला वेळ वाया घालवतो आणि ती जागा नको त्या गोष्टीसाठी अडली जाते. तसंच ती मनातली जागा जी आहे ना ती आपण नको त्या गोष्टींसाठी अडवून ठेवली आहे, जिथे आपण काही चांगल्या विचारांची पेरणी करू शकतो. म्हणून आपल्याला ती जी जागा आहे ती रिकामी करायची आहे आणि तिथे आपल्याला चांगले विचार पेरायचे आहेत. सो मग आपण ह्या नकारात्मक विचारांना जेव्हा मान्य करतो की माझे विचार आहेत, आता मला त्याची गरज नाही,
आणि त्याथे माझा कुठलाही फायदा नाही आहे, तेव्हा मग त्याला रस्ता दाखवणं सोपं जातं. आणि मी नेहमी असं म्हणते की जेव्हा तुम्ही दीर्घश्वसन करता, अनुलोम विलोम करता, प्राणायाम, तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास सोडताना प्रत्येक वेळेला जर आपण स्वतःला हे सांगितलं की मी ॲक्सेप्ट करतोय माझ्या विचारांना आणि मला आता त्याची गरज नाही म्हणून मग मी त्याला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतोय, तर असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या विचारांना बाहेर जाण्यासाठी अगदी सहज सुलभ रस्ता मिळायला लागतो आणि मग ते काम आपल्यासाठी सोपं होतं. तर मात्र ह्याच्यासाठी आपल्याला नित्यनियमाने सरावाची गरज आहे. अगदी रोजच्या रोज आपण हे केलं तर आपल्याला या विचारांना मोकळी वाट करून देणं खूप सोपं जातं. आता जेव्हा आपण मोकळी वाट करून देतो तेव्हा त्याच्यानंतर मग पुढचं पाऊल काय आहे, पुढची पायरी काय आहे, की जसं मी मगाशी म्हटलं ती रिकामी जागा आहे, आपल्याला ती चांगल्या गोष्टींनी भरून काढायची आहे, चांगले विचार तिथे पेरायचे आहेत. मग त्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या सध्याच्या चांगल्या गोष्टी किंवा आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला आल्या आहेत किंवा ज्याच्यामुळे आपल्याला मदत झाली आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक सहजता आली आहे, सोपं झालं आयुष्य, अशा बऱ्याच गोष्टी असतात, छोट्या छोट्या असते नात का, पण त्याची आठवण स्वतःला करून देणं किंवा तुमचे स्ट्रेंथ्स, तुमच्या व्यक्तिमत्वातल्या चांगल्या गोष्टी की ज्या तुमच्यामध्ये आहेत, चांगले गुण जे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत आहात किंवा ह्याच्यानंतरही तुम्हाला खूप त्याचा उपयोग होऊन पुढे जाता येणार आहे, असे बरेच चांगले गुण प्रत्येकामध्ये असतात. तर त्याची स्वतःला आठवण करून देणं. त्यानंतर आपल्याला आपल्या भविष्याचं एक सकारात्मक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर ते ठेवणं, ते मनामध्ये घोळवणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं, ह्या अशा सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला मनामध्ये ठेवणं. जी रिकामी जागा आपण केली आहे नकारात्मक विचारांना बाहेर काढून, तिथे आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी मनामध्ये ठेवता आल्या तर त्याचा फायदा हा होईल की आपली पॉझिटिव्ह एनर्जी, जी सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढायला लागेल. सकारात्मक ऊर्जा वाढली की अर्थातच त्याच्यामुळे तुमची काम करण्याची शक्ती वाढणार आहे, तुमचं लक्ष तुमच्या कामात जास्त लागणार आहे, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचणार आहेत, आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडणार आहेत, रस्ते सापडणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी त्याची मदत मिळणार आहे. एक चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्याची मदत मिळणार आहे. तुमच्या नात्यांवरती त्याचा चांगला परिणाम होणार आहे. तुमची स्वतःची ग्रोथ, प्रगती जी आहे ती, तुमचे गोल्स आहेत, तुमची जी स्वप्न आहेत किंवा ज्या काही नवीन गोष्टी आत्ता डोक्यामध्ये चालू आहेत त्या करण्यासाठीचं बळ त्याच्यामुळे येणार आहे. अशा बरेच चांगले बदल त्याच्यामुळे घडतात. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून आपण केल्या तर आपलं मन त्याच्यामुळे शांत तर राहणारच आहे, निरोगी राहणार आहे आणि त्याच्याबरोबर ते सुदृढ होणार आहे. त्याच्यामध्ये एक ताकद येणार आहे आणि मग त्या मनामध्ये ताकद जेव्हा आपण आणू तेव्हा अर्थातच ती ताकद आपल्या शरीराकडे सुद्धा जाते आणि मग मन शांत असेल, स्वस्थ असेल तर आपलं शरीर निश्चित स्वस्थ आणि शांत राहणार आहे आणि कमीत कमी आजार त्याच्यात निर्माण होतात किंवा होतच नाहीत. झालेच तरीसुद्धा बरं होण्याची ताकद वाढते. कारण जेव्हा तुम्ही चांगला विचार करता तेव्हा ती चांगली ऊर्जा तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटला, तुमच्या उपचारांना लवकर यश देण्यासाठी मदत करते आणि तुम्ही लवकर त्याच्यातनं बरे होता कुठल्याही त्रासातून, आजारातून. सो म्हणूनच आपण काय मेसेजेस देतो आहोत, आपल्या मनामध्ये रोज स्वतःला काय सांगतो हे अगदी आवर्जून बघितलं पाहिजे, तपासलं पाहिजे, त्याला वाट करून दिली पाहिजे, तर त्याचा परिणाम, चांगला परिणाम आपल्या शरीरावरतीही आपल्याला दिसायला लागेल. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात राहू देत आणि त्याचा अवलंब तुमच्याकडनं होऊ देत, जेणेकरून तुम्हाला तुमचा रस्ता अगदी सहज सोपा दिसायला लागेल आणि आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करा. वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.